तात्या तू नग काय सांगू समजाच ठावाय काय करायचं आणि काय नाही आपली तयारी करायची वय वय ए चला 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 तयारी कर चला कुणीतरी तुमच्याकडे आलं होतं असं समजलं. वय पाटलीन त्यांचं पोरग आलं होतं का कशा पायी आलं होतं. अगं काम होतं त्यांचं माझ्याकडं चौथाची कामं सोडून लोकांची कामं कराय बरं आहे तुम्हाला. चौथाची कामं सोडून कुठं हा ती बी चालूच आहेत ती काय चालू आहे. ते सोड आपल्याला सौंदतील जायचं आहे कवा अमावश्याला कशा पायी कशा पाय म्हणजे मेंढ्याचा राया अजून कशा पाय तिकडे जायची काय गरज आहे. अगं तिकडं मेंढ्याचे चांगला चारा आहे आणि आयाला काय सांगायचं. तिला काय न कसं सांगायचं ते माझं मी बघ तुला यायचं आहे तेवढं ध्यानात ठेव जा बांधा बांध कराय घे म्या नाही आल्या तर नाही जाणार का. हे बघ सत्य तुला यायचं असेल तर ये म्या तर जाणारच आहे अगं हळू भीमा पाणी दे मन बायानं पाठवलेलं भंडारा इथंच आहे होय. अरे ध्यानात नाही राहिलं. आता भंडारा घेतला नाही तर बरी कशी होशील तू हा बरं थांब ठीक आहे ही पाणी आता जर का तू बरी नाही झाली आणि बायाला समजलं का तू भंडारा बी नाही घेतला तर माझ्यावर चिडायचा ते अरे असं भंडारा देऊन कुठं बरं होत असतं वय समधी होत्यात की हिला व्हायला काय झालं आहे या कावापासून वैदाकडे जाऊ म्हणतोय हे ऐकायचं नाही हिला तर वैदासनी इकडे घेऊन यायचं म्हणलं तर ते बी नाही. अरे काय झालंय कशामुळे झालंय हे बी कळना झाला. बाळू माझ्या नजराआड गेला हाय म्हणून बरं वाटत नाही मला. अगं पण तो तिकडे गेला हाय ते त्याच्यासाठी चांगलंच आहे की हा इथं असता तो उन्हाटक्या करत बसला असता तिकडे काम करायला लागलाय. तरी बी बाळू आणि सत्ती इथं माझ्या जवळ पाहिजे होते असंच वाटतं आहे मला. हे बघ आता तर तू आशाच सोड. म्हणजे परत का नाही यायचा. तो कर्नाटकात चालला आहे. का कशा पायी कर्नाटकात काय आहे त्याचं. मेंढे घेऊन चालला आहे चराया. नक्की मेंढ्या घेऊनच चाललाय ना व आता दुसरं काय काम असेल त्याचं तिकडं आपल्यास ते काय ठाव बिनकामाच्या लय गोष्टी लागतात त्याला. परत कवा चाला येणार आहे. बाळूचं काय सांगता येतंय वय. बॉम्ब झाली. बोंब झाली परत बोंब झाली कसली. अव जे व्हायचं होतं ते झालं. अयो अयो बाळू परत गावात आला. तो कशा पायी हिथं येणार आहे. अयो मग काय झालं सांगणार कोण रे त्या. कोण तो तुमचा मित्र बघा. पाटील. हा पाटील त्याची बायको आणि पोरग बाळूकडे आले रे. खरं सांगतोयस ना. खोटं सांगायला मी एवढं पळत येतच नाही. खोटं सांगायचं असं ना असं निवांत चालत येत. पळत आलं म्हणजे खरंय. अबे तुला सांगितलं होतं ना की त्यांना बाळूकडे जाऊ देऊ नको म्हणून ना. आता ते पाटलाचे घरचे काय समजा मला विचारून करतात का येतात त्या असं करू का रे येतात त्या तसं करू का काय पण येऊन गेले एवढंच सांगतो म्या बसलो होतो बाळू संग तेवढ्यात ते आले होते. आता कोणी सांगितलं काय सांगितलं कशा पायी सांगितलं अयो ते मरू दे. बाळूने काय सांगितलं ते सांग.